आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। नागपुरातील काटोल जलालखेडा मार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते। काटोल येथील तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केलाय। यात अनिल देशमुख गंभीर जखमी झालेत। दरम्यान ज्या रुग्णालयात देशमुखांवर उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे। सध्याची दृश्य तुम्ही पाहताय, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत। एका बाजूला हल्ला झालेला आहे ती दृश्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनिल देशमुखांवर जिथे ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिकडची गर्दी आहे। बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे। बीजेपी वाले होंगे। काय कशा पद्धतीचा हमला झालेला आहे? काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय अनिल देशमुख साहेब यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याच्या दृष्टीनं आणि पराभूत होण्याच्या मानसिकतेनं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरती केलेला गुंडांनी हल्ला केला असा मी समजतो। हे बीजेपीच्या नारे लावत होते, कशा पद्धतीचे होते आणि अनिल देशमुख साहेब कुठून येते? आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। 5 वाजता प्रचार संपणार होता। नरखेडच्या प्रचाराची सांगता समारंभ संपल्यानंतर माननीय अनिल देशमुख साहेब वाया भिष्णूर जलालखेडा जात असताना 3 खेड्याच्या पुढे हा केलेला हल्ला आहे। काय कशा पद्धतीचा हमला झालेला आहे? काटोल विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे। मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसलाय आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माननीय अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो। या संदर्भात अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आलाय, कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे। ज्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू आहेत त्या हॉस्पिटलच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्ही पाहताय। ये जो घटना घटी है इससे बहुत गंभीर रूप से नागपुर ग्रामीण पुलिस ले रही है और फौरन इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया गया है। सीनियर अधिकारी जितने हैं वो सब के सब नागपुर ग्रामीण में काटोल शहर पे आ रहे हैं। नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक भी रास्ते पे हैं। मैंने स्पॉट विजिट किया है और इन्वेस्टिगेशन त्वरित चालू कर दी गई है। इस वक्त किसी भी प्रकार का निष्कर्ष पे नहीं पहुंचा गया है। इन्वेस्टिगेशन जारी है और इस घटना का की संपूर्ण तथ्य जो